नमस्कार. महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रात ज्यांचं खूप चांगलं नाव झालं आहे आणि खास करून आपले पुणे असन पिंपरी चिंचवडमध्ये असं TTA च्या प्रोग्रामच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले TTA CEO उद्योजक अमितजी अग्रवाल, त्याचप्रमाणे ओमप्रकाशजी अग्रवाल, निकिता मॅडम अग्रवाल, उपस्थित असलेल्या रश्मीजी अग्रवाल, त्याचप्रमाणे मुग्धाजी पिंपळे, आमचे मित्र जिंतू सिंग, उपस्थित सर्वच पेरेंट्स, स्टुडंट आणि या प्रोग्रामला आलेले सर्व मान्यवर. खरं तर मी PCMC मध्ये एज्युकेशन डिपार्टमेंटचा चेअरमन म्हणून काम केलं. त्यामुळे PCMC मध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या ज्या संस्था चांगलं काम करतात त्यांच्याशी माझा खरं तर खूप जवळचा संबंध आला. तर TTA त्याच्यामधील एक संस्था. मी निकिता मॅमकडून साधारणतः माहिती घेतली तर साधारणतः 20 वर्षापूर्वी पुण्यामध्ये संस्थेची स्थापना झाली. 20 वर्षानंतर गेले 10 वर्षापासून ते आपल्या PCMC मध्ये काम करत आहेत. PCMC मध्ये काम करताना त्यांची चिकाटी मेहनत आम्ही पाहिली. आत्ता जस्ट या फॅशन शो पाहिला, त्याच्या आधी प्रदर्शन विद्यार्थ्यांनी जे प्रदर्शन भरवलं होतं. खरं तर आम्ही बांधकाम व्यवसायाशी संबंधित असल्यामुळं त्या गोष्टी आम्हाला जास्त माहिती आहे. त्याच्यामुळे मी ज्या वेळेला प्रदर्शन पाहत होतो विद्यार्थ्यांनी केलेलं, तर त्यांनी काही फ्लॅटचे सॅम्पल बनवले होते. स्टुडिओज होते, 1 BHK होते, 2 BHKचे फ्लॅट होते, कॅफे शॉप होतं, कॉफी शॉप. त्याच्यामध्ये मुलांनी ज्या बारकाईने, ज्या चिकाटीने काही गोष्टी केल्या होत्या त्या मी जवळून पाहिल्या. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीचे त्यांनी त्या प्रोजेक्ट बनवताना त्याच्यामध्ये त्यांनी त्या गोष्टी त्याच्यामध्ये आत्मसात केल्या होत्या. त्याच्यामुळं खरं तर हे सर्व श्रेय निकिता मॅम आणि आपल्या सर्व टीमला मी मनापासून धन्यवाद देतो की आपण खूप मेहनत, खूप परिश्रम घेऊन हे विद्यार्थी घडवतात. आणि खरं तर आपण फक्त विद्यार्थी घडवत नाही आहे, विद्यार्थी ह्या देशाचा भक्कम पाया असतो. आणि नोकरी असन, व्यवसाय असन, या सर्व क्षेत्रामध्ये आपण या विद्यार्थ्यांना पुढे नेतात. आणि मला तर खरं तर पाहिलं TTA फक्त शिक्षण देत नाही, परंतु त्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावरती भक्कमपणे उभे राहण्यासाठी पाठबळ देता आपण, किंवा नोकरीमध्ये त्यांना मार्गदर्शन करता. मी खरं तर आपल्या संस्थेचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. CEO या ठिकाणी अमित सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी खरं तर मनापासून आपलं सर धन्यवाद व्यक्त करतो की आपण PCMC मध्ये निकिता सर असन किंवा ओमप्रकाश सर असन, आपण चांगल्या व्यक्तींची खरं तर या ठिकाणी आपण निवड केली. कारण का आपण जरी ओनर असन तर आपण आपल्या बरोबर जे लोक घेतात ती सुद्धा लोक आपण चांगली निवडली पाहिजे. आणि आपण लोक चांगली निवडली तर निश्चित आपली संस्था ही उत्तुंग भरारी ह्या ठिकाणी घेत असते. आणि निश्चित मला ह्या ठिकाणी सर्व पेरेंट्स आहे, या ठिकाणी स्टुडंट आहे, सांगायला आनंद वाटतो की निश्चित आपली संस्था जे आपले काम करत आहेत आपल्या शहरामध्ये, निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या अनेक शहरामध्ये, देशामध्ये संस्था आपल्या या ठिकाणी काम करत राहतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि खरं तर मी जास्त बोलणार नाही. आपण या ठिकाणी मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल खरं तर TTAच्या सर्व मेंबरचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये ज्या ठिकाणी आमच्यासारख्याची गरज लागेल त्या ठिकाणी मी निश्चित या ठिकाणी आपल्या संस्थेला माझ्याकडून जी काय मदत होईल, जे काय सहकार्य होईल ते निश्चित करेल. कारण का मी बांधकाम व्यवसायामध्ये आमचं मोठं काम आहे. मी शुगर फॅक्टरीवरती पण डायरेक्टर आहे आणि म्हाडामध्ये मी काम केलं. त्याच्यामुळं आपल्या रिलेटेड खूप साऱ्या, कारण का मी पाहतो की फॅशन डिझाईन असन किंवा इंटेरियर असन, ह्या खूप साऱ्या गोष्टी आपल्या कोर्समध्ये आपण विद्यार्थ्यांना देत असता. आणि निश्चितच मी पाहिलं ॲनिमेशनचं पण आता येणाऱ्या काळामध्ये खूप सारं गरज आहे काळाची. काही विद्यार्थ्यांनी
आता ज्या पद्धतीने आपण पाहतो की कुठलीही गोष्ट आपण केल्यानंतर त्याचं प्रमोशन पण झालं पाहिजे. आपण पाहतो आता सध्या इंस्टा, फेसबुक ह्याचं युग आहे. त्याच्यामुळे ह्याही शिक्षणाचा भाग आपण आपल्या या संस्थेमध्ये आपल्या कोर्समध्ये समाविष्ट केला, त्याबद्दल निश्चित आपले मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी असन TTA सर्व टीमला मी मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.